आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ऋषी, जेवढं उगाळू ना तेवढं काळ आहे. जाऊ दे आई, जाऊ दे. कसं कसं जाऊ दे आई. नली जर मांडवात नसेल ना तर मी सुद्धा या लग्नाला उभा राहणार नाही. मी मितालीला स्पष्ट सांगून टाकतो. ऋषी थांब. अरे अरे मितालीचा विचार कर ना. आणि ही काही भांडण करायची वेळ नाहीये. ऋषी, लोक काही उगाच बोलत नाहीत. आणि तुलाही माहितीये नली जन्माने टिकळी आहे. त्यात तुझे 2 भाऊ आणि वडील परागंदा झालेले आहेत. त्यामुळे हा लोकांचा समज आहे की नलीमुळे संकट येतात. हे बघ आत्या, अरे एक सावधगिरी आणि खबरदारी म्हणून मितालीच्या वडिलांनी नलीला मंडपात येण्यास मनाई केली. नलीमुळे कोणतंही संकट येऊ नये असंच वाटतंय ना त्यांना. आणि मुलीच्या भल्यासाठीच ते असं वागतायत. मुलीच्या बापाची अवस्था समजून घे ना. आणि अरे एकदा का लग्न झालं ना की मिताली तुझ्या सोबतच राहणार आहे ना. मग आत्ता हा वाद कशाला? बरोबर बोललीस तू. हे बघ ऋषी, एकदाच काय हे लग्न झालं ना आपण त्या खोताशी कसला संबंधच ठेवायचा नाही. मग कसलं टेन्शनच उरणार नाही ना. ऋषी ये, नमस्कार कर. हॅलो, कोण बोलतोय? तुमची बहीण बाहेर चक्कर येऊन पडली आहे. काय? हॅलो हॅलो. ऋषी, कोणाचा फोन? काय झालं? आई मी आलो. अरे ऋषी, अरे हा असा अचानक कुठं निघून गेला? त्याला नमस्कार पण नाही केला. ऋषी, या. सारवल्या ग भिंती वर काढीला गणपती. सारवल्या ग गणपी वर काढीला गणपती. नवऱ्या मुलाचं ग बैगन गोत किती. नवऱ्या मुलाचं ग बैगन गोत किती. हॅलो. किती वेळ वाट बघायची. ऋषी अजून हॉलमधून बाहेर काय येत नाही. त्याला फोन गेला असेल ना. हॅलो 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 हॅलो. फोन कसं कट झाला? आधी कुठे असेल नली?
काही करून नलीला शोधलंच पाहिजे. यो ऋषी आहे ना? काय नाही नवर देवा आरा म्हणजे ऋषी जाय की. ए ऋषी अरे ऋषी, तुझं आजच लग्न आहे ना? अरे तू नवर देवा आहेस, तू हॉलमध्ये असायला पाहिजेस. कुठं फिरतोयस? हा, अरे तू आमच्यासारख्या पाहुण्यांचं असं पुष्पगुच्छ देऊन असं स्वागत केलं पाहिजे. सॉरी, मी जरा माझ्या विचारात होतो त्याच्यामुळे सॉरी. अरे हे तर मित्राचे मित्र सत्य आणि पलमा आहेत. यांना पण आत्ताच यायचं होतं. तर हे दोघे ऋषीला हॉलकडे जर घेऊन गेले सगळाच प्लॅन पेसकेटेल. अरे भावा, कसला विचार करतो तू? अरे तुझं लग्न ठरलंय, तो जसना मनाने का नाही? मी गेले 3 वर्ष झाले गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय, माझं लग्न होईना झालंय. तू नशीबवान आहे, तुझं लग्न होतंय. चल चल मंडपात, चल चल चल. नाही एक मिनिट. या वेळेला जर काय चूक झाली ना तर एकेकाला जिवंत गाडीन. ऋषी काय प्रॉब्लेम आहे का? तसं असेल तर आम्हाला सांग. नाही, माझं एक काम आहे, मी माझं काम करून येतो, तुम्ही पुढे व्हा ना. हा, तुम्ही एक काम करा, मितालीला जाऊन भेटा, ती खुश होईल तुम्हाला भेटून. हा, मी आलोच, तुम्ही पुढे व्हा. हॅलो, सावज बाहेर पडलेलं आहे, आज काम फत्ते करायचं. भिकाजी, या की इकडं. अहो पटपट करा सगळी तयारी. गुरुजी तुम्ही कशाला टेन्शन घेताय? सौरभ खोत सगळी तयारी मी एकट्याने केली, तुम्ही टेन्शन नका घेऊ अजिबात. धाकटे खोत, बोल्यावर तुम्हीच उभं राहता का मग? अहो बोल्यावर बसायला नवरा मुलगा लागतो, त्याला तयार करा. नाही, ऋषी तयार होतोय, तो येईल थोड्या वेळ. नवरीची तयारी झाली का? बरं, ते बघतो. सर्वात महत्वाचं, पहिलं मंगलाष्टक झाल्यानंतर नवरी मुलीचा मामा नवरीला घेऊन येईल. पण नवरीचा मामा कुठे आहे? म्हणजे कोण आहे? अरे मी आहे ना गुरुजी, मी घेऊन येईन मितालीला मांडवात. वा खोत वा. नायकांच्या या लग्नामध्ये तुमचं सर्व कुटुंब एवढं मनापासून कार्य करतंय, मनाचा मोठेपणाच आहे हा. अरे दादाने म्हटल्याप्रमाणे हे खोतांच्या घरचं कार्य आहे, मग यात मनाचा मोठेपणा कसला गुरुजी? मी ऋषीला घेऊन येतो. हे सगळं बघ. सत्या वेलकम. हा, हे असं आहे बघा, एकट्याच वेलकम होय, आमचं नाही वेलकम. अहो तुमची जोडगोळी फेमस आहे. जिथे बलमा तिथे सत्या, जिथे सत्य तिथे बलमा. वेद, ऋषीला कुठं बघितलंस का? आत नाहीये. नाहीये, कुठंच नाहीये तू. तुम्ही ऋषीला शोधताय का? हो. हा, आत्ता मला भेटलो हॉलच्या बाहेर. हो का? होय, फोनवर बोलत होता, आम्हाला म्हणलं येतोच, तोपर्यंत तुम्ही मितालीला भेटा. हो का? आलेच मी. बाकी नियोजन एक नंबर झालंय बरं का, एक नंबर सजवले. हा, नाही आताच फळा, एक नंबर, लय आवडला आपल्याला. सत्या, माझ्या लग्नात असंच उभा करू शेट काय? होय बाबा, करूया. ते नव्हे, जेवणाचे मेनू काय? बलमा, मिताली कुठं आहे? हा, सौरभ, हे मितालीचे मित्र आहेत. ह्या दोघांना आधी फिटा बांधायला घेऊन जा आणि तिथून ना मितालीकडे घेऊन जा. येस, चला.
नाही येतो बाहेर. वेळ काळाचं भानच नाहीये पोराला. नुसत्या माझ्या जीवाला घोर. अरे मी आलो सर. काकू काळजी नका करू. आता सत्या बोलला ना बाहेरच कुठेतरी असेल इकडेच कुठेतरी. अरे बे तू आणि मी कुठवर पुरणार या गावडे कुटुंबाला. हा बेजबाबदारपणा आहे बाबा. हे बघ वेद, नेहमी तत्वाने वागणारा, शब्द पाळणारा, शिस्तबद्ध माणूस आहे मी. पण हीच शिस्त या गावड्यांकडे का नाही? हळद लागलेला नवरदेव मंडप सोडून बाहेर फिरतोच कसा? तत्वाचं आणि शिस्तीचं बोलताय. गावाला काय भांडणं दाखवायचे त्यासाठी घेतलाय? हो, लग्नासाठीच घेतलाय. पण मग नवरा मुलगा कुठे आहे? बाबा मी ऋषीला शोधून आणतो, तुम्ही नका काळजी करू. अरे बोहल्यावर उभं राहायची अक्कल आहे, पण जबाबदारीची अक्कल नाही. शेवटी संस्कारच मोलाचे असतात. तुम्ही संस्काराचं बोलताय? काकू नको ना प्लीज. मग तू समजाव त्यांना. काही बोलतायत ते आता. बाबा अरे पण चुका कोण करताय? बाबा उगाच सगळ्यांसमोर तमाशा नको. आपण ऐका, माझ्यासोबत या. चला माझ्या बरोबर. राक्षसा सोड मला. सोड मला नाना. दादा एक काम करा ना, हे हार तेवढे आत येऊन द्या. ए काय कुठे निघालास तू? अरे ऋषीला शोधतोय. ऋषी? हा. अरे थोड्या वेळात लग्न लागेल त्याचं, आणि नवरा मुलगा मांडवा बाहेर कसं कायला? अरे तीच शोधाशोध चालू आहे आता. ते आता मितालीचे 2 मित्र आले होते, सलत्या आणि बलमा. त्यांनी त्याला इथं कुठेतरी फोनवर बोलताना बघितलं. मग काय थांबलेत सगळे. गुरुजी वाट बघतायत ऋषीची. अरे देवा, तू कुठे पाहिलंस का त्याला? नाही रे, पण मला पण नाही दिसला कुठे ऋषी. मी त्याला चांगलं ओळखतो रे, तो ना खूप हळवा आहे. नलीना भेटायला तर गेला नसेल. पण नाही, असं नाही, तू लग्न सोडून नाही जाणार तिला भेटायला. दादा कुठे रे? आत. बाबा नाईक काका सगळे जातात. का रे? नाही अरे ते हार द्यायचे होते ना, मी पाठवले आता आतमध्ये. तू एक काम करतो, आज जा ना. हा, मी शोधतो ऋषीला, तू जा. बाबा कुठे आहेत असं का विचारलंस? सहज काही नाही, सहज विचारलं. तू जा, मी शोधतो त्याला. हा, आणि बघ ऋषी आतमध्ये आला तर मला फोन कर. ठीक आहे. ऋषी गायब कसं होतो? कुठेतरी पाणी मुरतंय. मला तर असं वाटते की काहीतरी खोड नक्की आहे. जो स्वतःच्या बायकोला सहज संपवतो तो कोणाचाच होऊ शकत नाही. मला तर दादावर संशय येतोय, आणि मला आतून वाटतंय की काहीतरी इथं मोठं घडणार आहे. पण काय तेच समजत नाहीये. अशा वेळी ना गोदावरीचा आधार वाटतो, पण ती पण कुठे दिसत नाहीये. पहिली कुठेस तू? तुझ्या मदतीची खूप गरज आहे मला. पहिली मी फोन का उचलत नाहीये? हेच आवाज बरं का? जाऊ धरा धरा धरा.
काम फत्ते. चल रतन, चल लवकर. शंभू महादेवा, धोक्याची सूचना देणारा वारा का सुटला होता? काही वाईट तर घडणार नाहीये ना? तेव्हा माझ्या ताऱ्याच्या लग्नात काही विघ्न येणार असेल तर दूर कर देवा, रक्षण कर त्याचं, कृपा कर.